चंद्र जसा कलेनं वाढतो अगदी तसंच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढू लागलेत। त्या चिंतेत आता भर पडली आहे ती सीएनजीच्या दरवाढीची। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरात सीएनजीच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे। शिवाय वाहनधारकांच्या बजेटवर त्याचा थेट परिणाम होणार आहे। राज्यात महागाईचा आणखी एक झटका। पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजीची दरवाढ। एक बार साल में 2 साल में एक बार मीटर बढ़ता है, 4 बार सीएनजी बढ़ती है। सीएनजी का कोई मतलब ही नहीं है। वाहनधारक चिंतेत, सर्वसामान्यांचा प्रवास महागला। भरपूर नुकसान होत चाललंय किंवा त्यातून काही दिवसातून काही शिल्लक राहायला भरपूर अडचणी निर्माण होत चालल्यात। एवढा 800-900 रुपयाचा आमचा सीएनजी भरायला जातो। कस्टमर पण पैसे देत नाही जास्त, त्यामुळे आमचे खूप हाल होतात। गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 4 वेळा वाढ झाली आहे। त्या पाठोपाठ आता सीएनजीच्या किमतीतही वाढ झाली आहे। गेल्या 15 दिवसात सीएनजीच्या दरात तब्बल 12 रुपयांची वाढ झाली आहे। या दरवाढीनं वाहनधारकांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडलाय। सीएनजीची दरवाढ, सामान्यांवर महागाईची कुऱ्हाड। पुण्यात सीएनजीत 2 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे। पुण्यात सीएनजीचा दर 94.85 पैसे इतका आहे। नाशिकमध्ये सीएनजीत 1 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे। नाशिकमध्ये सीएनजीचा दर 95.15 रुपये इतका आहे। नागपूरमध्ये 2 रुपयांची वाढ झाली असून सीएनजीचे दर 94.90 रुपये इतके झालेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपया 19 पैशांची वाढ झाली असून सीएनजीचे दर 103 रुपये प्रति किलो झालेत। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। या सततच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांकडून सरकारनं तातडीनं दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते। पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजीही महाग झाल्यानं पर्यायी इंधनाचा फायदा कमी होत असल्याची भावना वाहनधारक व्यक्त करतायत। सीएनजीचे दर झपाट्यानं वाढत असल्यामुळं हे इंधनही लवकरच 100 पार करेल अशी भीती वाहनधारक व्यक्त करतायत। सीएनजी महंगा हो गया भाई, तो कैसा परवड़ रहा है अभी? तो भाई क्या करो, चलाना पड़ेगा भाई। घर परिवार वाले लोग हैं, चलाना ही पड़ेगा ना भाई, क्या करोगे। कितना होता है फिर भी दिन का? कितना 500-600 बच जाता है बहुत, क्या करोगे, कुछ पहले नहीं। कितने का सीएनजी भरते थे पहले? 400-500 हो जाता था काम, अभी कितने का भरना पड़ता है? 700 का। 700 का भरना पड़ता है। हाँ, तो कमाई कम हो गई। कम हो गए भाई, पैसा उतना ही भरा है, मीटर उतना ही है, सब कुछ उतना ही है। सीएनजीचे म्हणजे आम्ही 800चे भरत होतो, आमचे 800 ऐवजी माझे 230-40 रुपये एक्स्ट्रा जातात, 30 रुपये ते जास्त जात आहेत। म्हणजे आम्हाला समजून येते की बाबा ह्याच्यामध्ये पैसे जास्त जातात, पण आमचं समजून जात की शासन काय करते नक्की काय कळत नाही आम्हाला। अचानक असे पैसे वाढले जात आहेत आणि आम्हाला एवढी मेहनत करून काय संध्याकाळी जर धंदा केल्यानंतर काय त्यातून शिल्लक राहत नाही। आमची रोजीरोटी म्हणजे कमी होत आहे आणि वरून कसं आहे की आमचं घरदार नाही चालू राहिलं। आम्हाला तर कसं आहे की पूर्ण घरदार तर चालवत लागेल ना, आणि त्याच्याने कसं आहे की घरचं पण वातावरण थोडं डिस्टर्ब होऊन राहिलं आहे। पेट्रोल कमी आहे, सीएनजीत पण नाशिकमध्ये लाईन होत्याच। आता सीएनजीकडे वळलेत लोक, त्यामुळे सीएनजी पंपावर पण खूप लाईन आहेत आणि मला वाटतं 100 रुपयापर्यंत तर सीएनजी झालाच आहे आता, आणि तो पण मिळत नाही आहे, त्यामुळे ते फटका तर निश्चितच बसतोय। सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपुट कॉस्टमध्येही वाढ झाल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। जागतिक पातळीवर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यामुळं आणि अमेरिका इराणच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी ही दरवाढ लागू केली आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यानं गॅस आयातीचा खर्च वाढलाय। गेल्या काही दिवसांतील ही सलग 4थी दरवाढ आहे। सीएनजीच्या दरात वाढ, सामान्यांवर महागाईची कुऱ्हाड। आता सीएनजी महागल्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित कॅबच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। व्यापारी आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा खर्च वाढल्यामुळे बाजारातील जीवनावश्यक वस्तू देखील महागणार आहेत। आज सुद्धा सीएनजीचे रेट वाढलेले आहेत, त्याच्यामुळे सर्वसामान्य रिक्षा चालक जो आहे त्यांना फटका बसतोच आहे, याच्यात शंका नाही। पण कस्टमरकडे जर 5-10 रुपये रिक्षा चालक ज्यावेळेस एक्स्ट्रा मागतात तर कस्टमर ते द्यायला तयार होत नाही। आणि आता CNGचा हे आहे, LPGचा पण सगळीकडे इश्यू आहे,
तर सर्वसामान्य जे रिक्षा चालक आहे त्यांचं कंबरडं मोडणार आहे नक्की. कस्टमर प्रत्येक वेळा आम्हाला रेट वाढून देत नाही. जसं CNG रेट वाढतो ना तसं आम्हाला कस्टमरांनी बी रेट वाढून द्यायला पाहिजेत ना. कस्टमर 1 रुपया वाढत नाही, कधी कधी आम्हाला त्याचा लॉस होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे. यापुढील काळात महागाईची कुऱ्हाड सर्वसामान्यांवर कोसळण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.